या गोष्टीपासून आपण सगळेच जण लांब असतो, एखाद लांब असतो या नको ह्याच्यात पडलो तर काहीतरी होईल, आयुष्याचं वाटोळं होईल, किंवा राजकारण काय आहे, कसं चालतं, किंवा राजकारण किती वाईट आहे किती नाही, हे आजच्या व्हिडिओमधून मला सांगायचं आहे. मी आता बघाल की देवा भाऊंचे बॅनर लागले सगळीकडे, जी मार्केटिंग चालू आहे. अजूनपर्यंत आरक्षणचं काय झालं पण नाही प्रॉपर, अजून कुणबी पत्र भेटलं पण नाही, तरी पण जिकडे जिकडे ऍडव्हर्टाइजमेंट चालू आहे. तर दुसरी गोष्ट, राजकारण म्हणजे गुंडागर्दी, लोक असं समजून, आणि काही काही जागांवरती हे सत्य पण आहे. नमस्कार मित्रांनो, तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण लोक किंवा प्रत्येक जण राजकारणाला किती घाबरतो. म्हणजे नक्की राजकारण काय आहे किंवा कसं चालतं या गोष्टीपासून आपण सगळेच जण लांब असतो, एखाद लांब असतो या नको ह्याच्यात पडलो तर काहीतरी होईल, आयुष्याचं वाटोळं होईल, किंवा काहीतरी ज्या आशेने घरी तुम्ही सांगाल. म्हणजे जर आत्ताची जी नवीन पिढीतली जी मुलं मुली आहेत, जे आपल्या घरी सांगतील की बाबा मला राजकारणात जायचंय किंवा काय, तर म्हणजे आई बापांचं रिॲक्शन हे खूप खतरनाक असेल. ते बोलतील अरे तू स्वतःच्या आयुष्याचं वाट नको लावून घेऊ, असं तसं हे ते. आणि त्यांचा जो दृष्टिकोन आहे तो वेगळा आहे, आणि तुमचा जो आजकालच्या नवीन पिढीचा दृष्टिकोन वेगळा आहे. तर नक्की राजकारण काय आहे, कसं चालतं, किंवा राजकारण किती वाईट आहे किती नाही, हे आजच्या व्हिडिओमधून मला सांगायचं आहे. माझा पर्सनल एक्सपिरियन्स नाही बोलू शकत, पण मी जे बघितलंय म्हणजे लोकांमध्ये जे बघितलंय त्याच्याबद्दल मला बोलायचं आहे. तर तेच मी आज ह्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे. मग तुम्हाला एका व्हिडिओमध्ये समजेल की बाबा राजकारण हे किती महत्त्वाचं पण आहे, आणि त्याच वेळी त्याचं डिस्टन्स पण कसं मेंटेन करायचं, आणि ते किती आपल्यावर लादून घ्यायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. मग मित्रांनो, सर्वात पहिलं विचार केला पाहिजे की राजकारण बरं आहे, म्हणजे चांगलं आहे की वाईट आहे. तर जर तुम्ही दोन्ही दृष्टिकोनाने चेक कराल की आजचं राजकारण जे आता महाराष्ट्रामध्ये आपलं, मी स्पेसिफिक महाराष्ट्राबद्दल बोलतो कारण की आपण स्वतः महाराष्ट्रामधले, तर आपण महाराष्ट्राबद्दलच बोललं पाहिजे. तर महाराष्ट्राचं राजकारण चालू आहे सध्या, की कोण इकडचं उठतोय तिकडे जातोय, कोण 4 वाजता शपथविधी घेतोय किंवा काय, हे सगळं चालू आहे. ह्यानं जसं तुम्ही आता बघाल की देवा भाऊंचे बॅनर लागले सगळीकडे, जी मार्केटिंग चालू आहे. अजूनपर्यंत आरक्षणचं काय झालं पण नाही प्रॉपर, अजून कुणबी पत्र भेटलं पण नाही, तरी पण जिकडे जिकडे ऍडव्हर्टाइजमेंट चालू आहे. तर हे जे राजकारण चालू आहे ते खूप खालच्या लेवलचे किंवा गलिच्छ लेवलचं राजकारण चालू आहे. ह्या गोष्टीमुळे आपण घाबरतो की बाबा राजकारणात जायला पाहिजे किंवा नाही, बरोबर आहे. दुसरी गोष्ट, राजकारण म्हणजे गुंडागर्दी, लोक असं समजून, आणि काही काही जागांवरती हे सत्य पण आहे की लोक राजकारणाला काय बोलतात ना, स्वतःचा पॉवरचा यूज करून, पॉवर आपल्या हातात किंवा आपण त्यांच्या हातात राजकारणाच्या पॉवर का दिली आहे वोट देऊन, की बाबा ते लोक आपलं भलं करतील. पण हे उलट काही राजकारणी जे आहे ते दादागिरी करतात, है ना. तिसरी गोष्ट म्हणजे करप्शन, है ना, की लोक बोलतात की बाबा राजकारण लोक करप्शन करत असतील, म्हणजे करतातच. जर आपण नीट विचार केला तर किती पैशांचा घोटाळा होतो आपल्याला नेहमी माहिती असतो की बाबा या राजकारणी एवढा घोटाळा केलाय, एवढी संपत्ती. आता तुम्ही आत्ताचं उदाहरण बघाल की प्रताप सरनाईकांनी, जे आपले परिवहन मंत्री, त्यांनी काय ते टेस्ला काहीतरी नवीन गाडी आली मुंबईमध्ये, ती टेस्ला त्यांनी विकत घेतली काहीतरी आपल्या नातवासाठी, काहीतरी बघितलं. म्हणजे काय नक्की त्याला शाळेत सोडण्यासाठी किंवा काय, म्हणजे हे काय चालू आपल्या महाराष्ट्रामध्ये. एक राजकारणाची पगार म्हणजे तुम्हाला सांगतोय मी, काहीच पगार नसेल, लाख मध्ये पगार असेल, आणि काय ते अम्युनिटीज भेटतात ते भेटतील. पण हे लोक एवढ्या 60-70 लाखाच्या गाड्या घेतात कुठून त्यांच्या. हा आपल्या जनतेचाच पैसा आहे, हा आपला जो पैसा आहे तो जनतेचाच पैसा आहे. तर आपलं काम आहे की त्यांना प्रश्न विचारणं, त्यांना उलट बोलणं की बाबा हे काय चालू आहे आमच्या महाराष्ट्रामध्ये, तुम्हाला आम्ही कशासाठी निवडून दिले, आणि तुम्ही स्वतःचं पोट भरण्यासाठी किंवा स्वतःच्या गोष्ट हे करण्यासाठी तुम्ही त्याचा यूज करता त्या पॉवरचा. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे मित्रांनो. राजकारणाची ही ताकद आहे की बाबा आपण, आपलं माझ्यासारखा मुलगा जर बोलू शकतो, माझं तो वय तेवढं पण नाहीये बोलणार का, पण तरी पण मी बोलतोय. असे कित्येक लोक, आज माझा मित्र मराठी बोलतो बोलतोय, परत पॅडी ब्लॉग करून चॅनल तो बोलतोय, असे कित्येक चॅनल, एक शिवसेना एक वादळ करून चॅनल तो पण बोलतोय, एक मुलगी पण मला तिचं नाव नाही आठवते, ती पण अशा मुद्द्यांवरती बोलते. तर आपलं काम आहे की त्यांना प्रश्न विचारणं. सर्वसामान्य जनतेने त्यांना निवडून आणले, तर आपलं काम आहे त्यांना प्रश्न विचारणं. राजकारण ह्या गोष्टीमुळे आपल्याला वाटतं वाईट आहे, आणि साहजिकची गोष्ट वाईट वाटणार. तुम्हाला जर एक आम्ही साहेबांचा इंटरव्ह्यू होता, त्यांनी सांगितलं की राज साहेब हे जर माझे बाबा नसते किंवा पप्पा नसते तर मी राजकारणात कधी आलो नसतो, किंवा राज साहेबांचा हात माझ्या पाठी नसता तर मी राजकारणात कधी आलो नसतो. हे त्यांचं वाक्य, राज साहेबांसारख्या त्याचं वाक्य, त्यांच्या मुलांचं वाक्य. म्हणजे विचार करा ही किती मोठी गोष्ट आहे. आपण तर सर्वसामान्य जनता आहे, आपल्याला तिथपर्यंत जायचं तर किती मोठं, म्हणजे किती काम लागेल हे आपल्याला विचार केला पाहिजे. तर मित्रांनो, राजकारण वाईट आहे, 100% वाईट आहे, एक लिमिट पर्यंत वाईट आहे. पण जरी तुम्ही त्यात जात नसाल, त्या गोष्टीमध्ये घुसत नसाल, पण राजकारण काय हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. कारण की मी तुम्हाला सांगतोय, आपल्या सकाळपासून उठण्यापासून जे दुधाचा भाव झाला, प्रत्येक गोष्टीचा, पेट्रोलचा भाव झाला किंवा खाण्यापिण्याचा भाव झाला, हा हे राजकारणी ठरवतात.
तर आपल्याला राजकारण काय आहे हे माहिती असलं पाहिजे, त्यांच्या हातात पॉवर कोणत्या कोणत्या ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. जर लोक पॉवरचा चुकीचा इस्तेमाल करता येतात ते आपल्याला माहिती असतं की बाबा हा या लोकांच्या हातात ही पॉवर आहे, पण ह्या चुकीच्या वे मध्ये हे लोक युज करतात हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. हे लालबागचं जे झालं आता लालबागमध्ये अंबानी अंबानी करून हे बिझनेसमॅनची जी पॉवर आहे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे, कारण की हे सगळं राजकारण रिलेटेड असतं. तर म्हणून राजकारण हे आपण कसं चांगल्या दृष्टिकोनाने बघू शकतो, तो दृष्टिकोन महत्वाचा आहे. जसे राजसाहेबांसारखे जे विचार एवढे चांगले चांगले विचार असलेले नेते आहेत त्यांना पुढे आणणं हे आपण चांगल्या राजकारणातून करू शकतो, किंवा त्यांना मतदान करून त्यांना एक म्हणजे 5 वर्ष किमान महाराष्ट्रात दिलं त्यांचं विजन बघून. पण नाही, आपण पैशाचा भोवळा घेऊन आपण शांत बसतो आणि मग ज्याला मतदान द्यायचं त्याला मतदान करतो आणि मग 5 वर्ष 20 वर्ष 15 वर्ष तीच गोष्ट होते परत महाराष्ट्रामध्ये. तर राजकारण आपलं काय बोलतात ना जगणं ठरवतं, म्हणून आपल्याला माहिती असलं पाहिजे की बाबा राजकारण नक्की काय आहे. म्हणून मित्रांनो सांगतो की मी नेहमी सांगतो की आपल्या आजूबाजूला काय होत आहे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे, कारण की आपल्या जी गोष्ट आजूबाजूला होते ती राजकारणा निगडीतच होते. आणि दुसरी गोष्ट आली की राजकारण मोठ्या पातळीवर कसं आहे आणि छोट्या पातळी, हे जे दोन गोष्टी झाली किंवा बरं आहे की वाईट, चांगलं आहे की वाईट आहे, तर मी तुम्हाला समजवलं की चांगलं पण आहे आणि वाईट पण आहे, पण दृष्टिकोन महत्वाचा आहे. जी सर्वसामान्य लोक माझ्यासारखी पण जे मला राजकारणात पडायचं नाहीये पण मी त्या गोष्टीवर बोलू शकतो, कारण की काही गोष्टी मला समजतात, राजकारण थोडंफार जे काय ते समजतं, तर त्या गोष्टीवरती मी बोलू शकतो. तसंच आपण काही लोक आपलं मत मांडू शकतात है ना. तर हेच बोलायचं माझा प्रयत्न आहे की राजकारण हे चांगलं पण आहे वाईट पण आहे, पण आपल्यावर आहे की बाबा आपल्याला त्यात गोष्टी पडायच्यात, आपल्यावर अनुभव घ्यायचा त्या गोष्टीचा, किंवा बाहेरून राहून त्या गोष्टीवरती आपल्याला ओपिनियन द्यायचं आपलं, हे आपल्यावरती आहे. आणि दुसरी गोष्ट की राजकारणचं लेवल बघा आता कसं झालंय ना, राजकारण पण 2 लेवलमध्ये डिवाइड आहे, किंवा खालच्या पातळीवर राजकारण कसं आहे, शाखात झाले उपाशाखाध्यक्ष झाले ह्यांच्या लेवलवर राजकारण कसं आहे, किंवा मोठे मोठे लेवलवरती राजकारण कसं आहे ना, की मुंबईचे अध्यक्ष झाले किंवा कोणत्या जिल्ह्याचे अध्यक्ष झाले ह्याच्यावरती राजकारण कसं चालतं. तर मित्रांनो मोठ्या पातळीवरती मी खरंच सांगतोय प्रत्येक जण प्रत्येक पक्षाचा नेता हा एक म्हणजे काय बोलतात ना एकवटलेला असतो. तुम्ही कुठेही जा, मी आता आमच्या इकडचा एक नेता आहे, मी त्याचं नाव नाही घेत, पण त्यांच्या बर्थडेला विचार करा, त्याच्या बर्थडेला इतर पॉलिटिकल पार्टीचे लोक सुद्धा आलेले, ज्या पॉलिटिकल पार्टीच्या त्यांच्यावरती त्यांनीच टीका केलेली त्याच टीका करणाऱ्या लोकांनी त्याच्या बर्थडे पार्टीला ते आलेले. म्हणजे हे आपण जाणून घेतलं पाहिजे की जर मोठे जे व्यक्तिमत्व मोठे जे नेते आहेत ते लोक जर आपापसातली भांडणं विसरून, कारण की राजकारण जी गोष्ट आहे ना ही तुम्ही त्या मुद्द्यावरती बोलता, त्यांनी केलेल्या चुकीच्या कृतीवरती बोलतात, तुम्ही त्यांना वैयक्तिक टीका नाही करत. त्यांचे जे सरकारने जे केलं पाहिजे, जर ते सत्तेत आहेत तर सत्तेत काय काय गोष्टी झाल्या पाहिजे आपल्याला पण माहिती आहे, तर ती गोष्ट जर नसलो तर विरोधी पक्षांचं काम आहे, आणि ते विरोधी पक्षामधले तर विरोधी पक्षांचं काम आहे किंवा त्याच्यावरती टीका करणं. ह्याचा अर्थ हे नाही की आपण वैयक्तिकरित्या त्या गोष्टीला घेतलं पाहिजे, पण होतं काय की वरच्या लेवलला ते होत नाही है ना, सगळे एकत्र असतात, पण खालच्या जर बघा राजसाहेब किती देवेंद्र फडणवीस टीका करतात, पण टाइम आला तेव्हा भेटतात एकत्र, गोड बोलतात, चांगलं असतं. उद्धव साहेबांसोबत बघा एवढ्या टीका करून सुद्धा दोघं भाव एकत्र आले, म्हणजे काही होत होतं राजकारणात आजकालच्या. तर तसं राहायला पाहिजे. आपण राजसाहेब नेहमी बोलतात की वैयक्तिक टीका नाही करायची असं राजकारणावर राजकारणाच्या जे टॉपिक्स आहेत त्याच रिलेटेड तुम्हाला टीका करायचं असतात, आणि तेच बरोबर असतं. जे वैयक्तिक जे नातं आहे ते कधीच संपत नाही, आणि राजसाहेब माणूस दिलदार आहेत तुम्हाला माहिती आहे, तर तेच शिकायचं असतं आपल्याला मोठ्या मोठ्या नेत्यांकडून या. आणि पण खालचे नेते काय करतात की बाबा आपापसात भांडणं करतात, किंवा दुसऱ्या पक्षांच्या नेत्यांचे किंवा जे राजकीय त्यांचे पॉइंट्स आहेत त्याच्यावरती ते वैयक्तिक घेऊन जातात आणि वैयक्तिकरित्या भांडणं करतात. मग इथे भेट तिथं भेट, तुला इथं मारू तुला तिकडे मारू, ह्या गोष्टी होतात. म्हणून काय होतं की आपल्या घरचे किंवा प्रत्येकाच्या घरचे काय बोलतात की बाबा राजकारणात पडू नको, ही खूप मोठी गोष्ट आहे, कुठे काय फसशील, पोलीस केस लागेल, मग पुढे तुझा जॉब भेटणार नाही, पुढे तुला काम भेटणार नाही, राजकारणामध्ये तू किती वेळ घासशील. म्हणजे आपण सगळे मिडल क्लास फॅमिली होतो, तर प्रत्येक आई बापाचं स्वप्न असतं की मुलाने काहीतरी करावं, असं घर असू दे काय असू दे. तर जर मग मुलगा जर पहिल्याच ह्याच्यामध्ये जर जेलमध्ये गेला किंवा काय झालं, काय येऊ शकतं राजकारणामध्ये, तर मग काय कराल. तर हेच आपल्याला माहिती असलं पाहिजे की वैयक्तिक टीका हे वेगळ्या असतात, आणि ज्या राजकारणातल्या टीका आहेत त्या गेल्या पाहिजे, निश्चित केल्या पाहिजे, त्यांचं चुकीचं काम त्यांना सांगितलं पाहिजे, पण राजकारणाच्या थ्रू आपली भाषा आपले शब्द हे समोरच्याला वैयक्तिकरित्या लागले नाही पाहिजे. राजकारण जरी लागले काहीच फरक नाही. तर मित्रांनो मला एवढं सांगायचं होतं की राजकारण हे आपल्याला माहिती असलं पाहिजे, भले आपण त्यात नाही पडलं तरी. आज मला किती माझे मित्र आहेत जे त्यांना राजकारण खूप तुच्छ वाटतं, खूप म्हणजे तुच्छ. मी त्यांना तेच बोलते बाबा हे जे तू राहतोय, जे तुझं काय बोलतं प्रत्येक घराचं प्राइस झालं किंवा
भाड्याच्या घराचं प्राइस झालं किंवा तुझ्या खाण्याचा प्राइस झालं, सगळे हे राजकारणी ठरवतात ते. तर तू तू फक्त त्यांच्या तालावर फिरतोय, त्यांच्या तालाला तू ओळखलं पाहिजे, त्यांचं राजकारण काय चालू हे ओळखलं पाहिजे. तर मी तर त्यांना सांगत असतो, त्यांना जेव्हा पटेल तेव्हा पटेल. तर जे माझे सबस्क्रायबर त्यांना पण ही गोष्ट समजली पाहिजे की बाबा राजकारण हे भलेही तुम्हाला वाईट वाटत असेल, पण हे काय बोलतात ना, आपल्या काय बोलतात सदी चालत आलंय, काय बोलतात किंवा पिढीनपिढी चालत आलेली गोष्ट आहे, आणि ते आपल्याला माहिती असलं पाहिजे की राजकारण किती इम्पॉर्टंट पण आहे आपल्या लाईफमध्ये. तर मित्रांनो, एवढंच सांगेल मी की आपल्या आजूबाजूला काय गोष्टी होत असतात हे आपल्याला माहिती असल्या पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.